सगळे किंवा कार्यकर्त्यांसहित एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये जात आहे, हा निर्णय का घ्यावा लागला? काही राजकारण आहे का काही राग रुसवे फुगवे किंवा दोषारोप होते त्याच्यामध्ये? कोणत्याही प्रकारचं राजकारण, कोणत्याही प्रकारचे दोषारोप, कोणत्यावरती कोणावरती राग नाही, रुसवा नाही. पण गेली अनेक वर्ष संगमेश्वर तालुक्याला आमदार नसल्याकारणानं अपेक्षित विकास होत नाही. उदाहरणार्थ कुंडी गोठणे घाट आहे, लायरी निवळी घाट आहे, आमच्या कर्जई भातगाव ब्रिज आहे. ही सगळी कामं मंजूर आहेत, मोठी कामं आहेत. ज्या कामाच्या रूपानं जर संगमेश्वर तालुक्याचा विकास होत असेल तर आपण विकास कामासाठी शिंदे साहेबांकडे आम्ही गेलो. मला धन्यवाद द्यावे लागतील उदय सामंत साहेबांना. त्यांनी मला घेऊन शिंदे साहेबांकडे गेले आणि शिंदे साहेबांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांनी कोणत्या प्रकारचे वेळ न घेता मला पक्षात प्रवेशाची भूमिका स्वीकारलेली आहे. लवकरच आपला प्रवेश होईल आणि संपूर्ण तालुक्यातले माझे कार्यकर्ते आहेत, मी एकटाच नाही आहे. आणि त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ही जी भूमिका ही स्वीकारलेली आहे. सगळ्यांना आपापल्या गावामध्ये छोटी मोठी कामं आहेत, ती कामं झाली पाहिजेत, ते होत नाहीत. त्याच्यामुळे ते सगळे बेचैन आहेत. आणि गेली जवळजवळ 3 वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या स्थानिक स्वराज्य संस्थासुद्धा प्रशासनाच्या ताब्यात असल्याकारणाने तिथेही कोणत्या प्रकारचा न्याय मिळत नाही. आणि म्हणून शेवटी लोकप्रतिनिधीला कामं पाहिजे, विकास पाहिजे. गावांचा असेल, वाडीचा असेल, विभागाचा असेल, तर आपण सगळेजण विकासासाठी गेलेले आहेत. मी मगा म्हटल्याप्रमाणे कोणत्या प्रकारचा दोषारोप नाही आहे. आणि ज्यांना मी सोडून येतो ते सुद्धा माझी मित्र आहेत. त्यांच्याबद्दल सुद्धा मला आदर आहे, आपलेपण आहे, आपलेपणाची भावना आहे. आम्हाला मिळालेल्या अधिकाराचा उपयोग त्यांच्यासाठी करता आला तोही करू. द्वेष, राग, रुसवा ठेवून कोणत्या प्रकारची आम्हाला भूमिका स्वीकारायची नाही आहे. आणि म्हणून मी जो निर्णय घेतला आहे तो तालुक्याच्या मतदारसंघाच्या हिताचा आहे असं मला वाटतं. म्हणून निर्णय घेण्यात आलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.